विरोधकांच्या गदारोळामध्ये लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर। मुस्लिम महिलांसोबतच बिगर मुस्लिमांना सुद्धा मिळणार वक्फ बोर्डाचं प्रतिनिधित्व। हायकोर्टाच्या नकारानंतर सुप्रीम कोर्ट हिजाब बंदीच्या विरोधात सुनावणीसाठी तयार। मुंबईमधल्या NG आचार्य अँड DK मराठे कॉलेजमधल्या हिजाब बंदीच्या विरोधात उद्या सुनावणी। बोगस संशयित दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश। 400हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी ABP माझाच्या हाती। दिव्यांग प्रमाणपत्रामधल्या ABP माझानं उघड केलेल्या बोगसगिरीची SIT मार्फत चौकशी करा, विजय वडेट्टीवारांची मागणी। बच्चू कडू म्हणाले, आम्ही आमच्या पद्धतीनं चोप देऊ। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट रोजी जमा होणार। दिंडोरीच्या सभेमध्ये अजित पवारांचा पुनरुच्चार। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशीही गाठीभेटींचा सिलसिला। उपराष्ट्रपती जगदीप धनखड सुनीता केजरीवालांची भेट, तर संध्याकाळी सोनिया गांधी यांना भेटणार। कांदा प्रश्नी विरोधी खासदारांचं आंदोलन। गळ्यामध्ये कांद्यांच्या माळा घालून संसदेच्या परिसरामध्ये घोषणाबाजी। पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन। 5 दशकं डाव्यांचं राजकारण करणाऱ्या धुरंधर काळाच्या पडद्याआड। पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळेचं पुण्यामध्ये जल्लोषात स्वागत। स्वप्नीलच्या हस्ते दगडूशेठच्या बाप्पाची आरती, तर बालेवाडीमध्ये भव्य रोड शो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।